वर्षीच्या एजी आपल्या क्लबच्या एजी रोटेरियन संगीता तांबट मॅडम, प्रेसिडेंट सेक्रेटरी पदाधिकारी रोटेरियन सदस्य उपस्थित मित्रमंडळी यांचे मी यांना मीटिंग कॉल करण्याची विनंती करते आणि सतीश जोशी यांना 4-वे टेस्ट साठी Say or do. Is it the truth? Is it the truth? Is it fair to all concerned? Is it fair to all concerned? Will it build goodwill? Will it build goodwill? And better friendship? And better friendship. Will it be beneficial? Will it be beneficial? To all the concerned? To all the तसेच स्टेज पर्यंत नेण्यासाठी मी लता सोमय्या यांना विनंती करते. खरे तर विवेक देशपांडे यांचे वेगवेगळ्या रोल्स मध्ये जे फोटो स्वागत करूया पुन्हा एकदा. असं असतो की एक सुरुवात असावी किंवा त्याचा विकास व्हावा. जे काम आपण हाती घेतलेलं आहे त्याचा विकास व्हावा, ग्रोथ व्हावी आणि काम पुढे जावे. युनेस्कोच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये सुद्धा प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. मी त्यांना विनंती करते की मागच्या वर्षभराचा 2025-26चा त्यांच्या कार्यकाळाचे त्यांनी आढावा घ्यावा. आज इथे उपस्थित गेस्ट आम्ही ओळखतो पण माझ्या म्हणण्यात म्हणजे माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं झालं की जो गेस्ट आला ना तो माझ्या मैत्रिणीचा पण क्लासमेट आहे. जे गेस्ट आलेले आहेत ते विवेक देशपांडे आणि आमच्या एजी संगीता तांबट यांचं खूप खूप स्वागत आणि नमस्कार. मी ॲक्च्युली थोडंसं सांगेन माझ्याबद्दल की माझ्या मुलीची खूप तब्येत खराब झाली होती म्हणून मी 4 महिने इथे नव्हते माझ्या कार्यकाळामध्ये. पण आता ती जी काही उणीव असेल ती मी आता हॉस्पिटलच्या तिथे एक नाला आहे तो क्लीन करून त्याच्यात रोटरीचा खूप सहभाग होता. म्हणजे माझा रोटरीपेक्षाही माझ्या हजबंडनी पण त्याच्यात खूप सहभाग केला, आम्हाला कॉपरेट केलं आणि तिथे तो पूर्ण नाला साफ करून तर तिथल्या सोसायटीला घेऊन आम्ही लोकांनी तर पूर्ण तिथे प्लांटेशन केलंय. 1500 झाडं तिथे लावली आहे. तर ती किती जगताची MIDC मध्ये पण आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतला होता आणि तिथेही प्लांटेशन केलं. ते थोडंसं ते सगळे एरिया मी ह्याच्याकरता स्पेसिफाय करते ते थोडेसे आउट ऑफ वे जाऊन एरिया होते म्हणून. बाकी प्लांटेशनवर तर आम्ही पुष्कळ काम करतोच. यावेळेस आम्ही शाळांमध्ये प्लांटेशन केलं करणारच आहे. तसंच एक मोठं मला जास्त आवडीचा एक वाटतं की आम्ही सिडको बस स्टँडवर प्रोजेक्ट केला होता. तिथे आम्ही आपला रोटरीचा बोर्ड लावला की मोठा आहे की तिथे रोटरीची पब्लिसिटी होईल, लोकांना कॉमन मॅनला गावातल्या लोकांनाही रोटरी काही काम करते हे कळेल आहे. आणि आपण तिथे पेमेंटचं त्या लोकांना इश्यू होत होता की सुट्टे नाही म्हणतात किंवा देत नाही. तर तिथे QR कोडचं आपण आपल्या रोटरीच्या नावाने आपल्या क्लबच्या नावाने आम्ही 100-150 प्रत्येक बसमध्ये स्टिकर्स लावले होते. तर ते कमीत कमी किती हजारो लोक ते पाहतात आणि त्याचा यूज करतात. ते आमच्याकरता एक खूप मोठं आम्ही काम केलं असं मला वाटतं. मग नंतर एका मंदिरामध्ये आम्हाला वर्षभराकरता ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायची परमिशन मिळाली होती साई मंदिरामध्ये. तर तिथे पण दर गुरुवारी 25 ते 2800 मध्ये तिथे युनिट मिळतात आपल्याला. तर ते मोठं काम मला वाटतं जे आम्ही पुन्हा कंटिन्यूस ठेवणार आहे. पर्यावरणचं तर करतोच आम्ही. तसं शाळेकरता मुलींकरता आम्ही सेल्फ डिफेन्सचा 3 दिवसाचा कार्यशाळा घेतो.
तसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण मी नसतानाही खूप मोठ्या प्रमाणावर घेतला गेला मुला आणि मुलींकरता, कारण त्याची काळाच्या नुसार त्याची फार मोठी गरज आहे, म्हणून आम्ही ते काम याही वर्षी करणार आहे मॅक्झिमम शाळांमध्ये. तसंच कॅन्सर अवेअरनेस करता पण आम्ही खूप काम केलं आहे आणि अजूनही करू. तिथे आम्ही 110 ते 120 लेन्सेस देतो, म्हणजे आम्ही त्याच्या कॅटरॅक्ट ऑपरेशन करता मदत करतो. तर ते घाटी हॉस्पिटलमध्ये आम्ही लोक देतो. तोही प्रोजेक्ट आम्ही ह्या वर्षी पण ठेवणार आहे कंटिन्यू. गेले 4 वर्ष आम्ही ऑलरेडी तिथे करतोय आणि पुढल्याही वर्षी आम्ही आणि त्याच्याही पुढल्या वर्षी आम्ही तो कंटिन्युअसच ठेवणार आहे. त्याच्याकरता आम्हाला अंजली भालचंद्रचा खूप मोठा सहयोग असतो, कारण तिचे वडील मला माहीत नव्हतं, तिचे सासरे करेक्ट कारण तो ओळखी नव्हता, पण आज माझ्या समोरच एवढा मोठा परिवार आहे, तो माझाच आहे आणि मी खूप एन्जॉय पण करते ते सगळं काही. तर एवढं मी थांबते. थँक्यू. मागच्या वर्षी एस्टॅब्लिश केलं आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये टीम बिल्डर ऍक्टिव्हिटीज पण घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबला व्हिजिट पण झाली आहे, त्यामध्ये कॅलिफोर्निया आणि जर्मनी या ठिकाणी आमचे मेंबर्स जाऊन तिथल्या क्लबला व्हिजिट देऊन आले. नंतर डिस्ट्रिक्ट CSR ग्रँटमध्ये सगळ्यांना मिळाली तशी डिजिटल क्लासरूम, पॅन डिस्ट्रिक्ट CSR ग्रँटमध्ये सायकल्स, हँडवॉश आणि लायब्ररी फॉर स्कूल. CSR ग्रँट अंतर्गत जगदे सरांच्या असोसिएशननी शाळेसाठी 13 कम्प्युटर्स आम्ही डोनेट करू शकतो आहोत. एक मोठा आपल्या सिटीतला जॉब फेअर जो सगळ्या क्लबनी मिळून घेतला आहे, तो आमच्या क्लबच्या स्वाती स्मार्ट मॅडमनी लीड केला होता, त्यामुळे मी थोडंसं अजून जरा जास्तीचं क्रेडिट आमच्या क्लबला मिळाला असं मी या ठिकाणी जाहीर. ब्लड डोनेशनचे यातून जे नंबर ऑफ युनिट्स कलेक्ट झाले, जिथे आम्ही प्रेझेंट होतो, तर 251 ब्लड बॅग्स आपण कलेक्ट केलेल्या आहेत. साक्षीसाठी छोटी मोठी कामं करू शकलेलो आहोत. तर एवढाच माझा सेक्रेट करताय. अभिनंदन. नवीन सगळ्यांनी काळाच्या वेगळ्यासाठी अभिनंदन केलं. 5 महिने पार पाडलेली आहे, पण पुन्हा 1 वर्षासाठी ते सज्ज झालेले आहे. प्रत्येक मेंबरचे कुठे ना कुठे मित्र असतातच, ते कुठल्या ना कुठल्या सेरेमनी अटेंड करतच असतात, आपल्या मित्रमैत्रिणींचे कौतुक करतच असतात. तसेच आपल्या क्लबचे इन्स्टॉलेशन सेरेमनीसाठी बाहेरच्या क्लबचे पण क्लबचे पदाधिकारी आलेले आहेत. तर त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात त्यांचे हे आज इथे उपस्थित आहेत, त्यांचे शब्दसुमनांनी मी स्वागत करते. तसंच AG अमित कोरडे आणि अभय स्मार्ट 26-27चे AG आहेत, यांचे पण मी स्वागत करते. यासोबतच मला आनंद होतोय की एक मोठी लिस्ट मला वाचून दाखवावी लागतीये की हे सगळेजण आज इथेच आपल्या कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत आणि उपस्थित आहेत. श्री अनय फळसणकरजी, PDG मिरजगावकर सर, दोनदा मी अनाऊन्स करते, तेवढा आनंद झालेला आहे. पवन गुट्टे सर, प्रदीप पटेल, चिंद्र कुंभार, शिरीष रामटेके, भरत चोपडे, चंद्रकांत चौधरी, अलकनंदा सुपेकर, हेमंत लांडगे, सागर खराडे, सुनील बागुल, रोटेरियन समता फळसणकर आणि सरिता लोणीकर ज्या डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आहेत. 28-29चे सतीश लोणीकर यांचं ऑलरेडी आपण गुड न्यूज आपल्याला मिळालेलीच आहे. फर्स्ट लेडी ऑफ 28-29 आज इथे उपस्थित आहे. सगळ्यांचे मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि आमचे घरातली मोठी ताई दादागिरी करणारी
दिदी आणि आज रोटरीची प्रेसिडेंट या तिन्ही रूपात ती बघते आणि ते अनुभव ती कथित करणारे त्यांचा परिचय देऊ. शालेय शिक्षण झाल्यानंतर एसएससी बोर्डातून औरंगाबाद विभागातून प्रथम म्हणजे फर्स्ट रँक होण्याचा तिचा 1929 साली तिथून औरंगाबाद विभागातून प्रथम आली. हा आमच्या कुटुंबियांसाठी आणि पूर्ण औरंगाबाद विभागासाठी एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट होती. त्यावेळी म्हणजे मी अगदीच 5वीत होते आणि मला म्हणजे ह्याचं गांभीर्यच नव्हतं की म्हणजे रँक होल्डर म्हणजे काय असतं आणि प्रथम येणं म्हणजे काय असतं. मी आपलं आलेले जे प्रेझेंटचे बॉक्स घरात यायचे आणि मला आपलं असायचं की नाही बाबा आज आपल्याकडे मस्त मिठाई वगैरे आहे, आपण त्याच्यावरच ताव मारायचं. म्हणजे एवढी ती म्हणजे मी इतकी लहान होते की त्यावेळी मला इतकी पुण्यामध्ये COEP पुण्याच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला नंबर लागला आणि 1985 साली तिने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून डिग्री प्राप्त केली. त्यानंतर 1993 साली ती जेव्हा मद्रास IIT मधनं तिने MTechची डिग्री प्राप्त केली, त्यावेळी इथून जाताना ती शिक्षणासाठी जेव्हा मद्रासला गेली त्यावेळी तिचा मुलगा अगदी 3 वर्षांचा आणि ही म्हणजे खरोखर खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. तिच्या गायडन्स खाली 7 कॅन्डिडेट्सनी PhD केले. तिचा जो कॉलेजमधला विद्यार्थी वर्ग ती इतकी त्यांच्याशी अगदी अटॅच होती की तिचा प्रभाव अतिशय त्यांच्यावर होता की मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलणे वागणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ती कायमच प्रयत्नशील असायची. 32 वर्ष सेवा ही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिने प्रदीर्घ काळामध्ये केलेली आहे. त्यात तिने प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स विभाग तिने लीड केला. रोटरी सिनियर्स, फेलो रोटेरियन्स, खरं म्हणजे काय सासू सासरे म्हणजे आई दादा, काय स्त्रियांना ना 2 आई वडील असतात आणि ईश्वर यांना सर्वप्रथम वंदन करते. त्यांचे नेहमीच आशीर्वाद आणि अदृश्य पाठबळ माझ्या सगळ्या कामांमध्ये असतं. दृश्य स्वरूपात पाठबळ माझ्या मिस्टरांचं नेहमीच असतं. स्वातीने त्याचा उल्लेख केलेलाच आहे. अजून एका व्यक्तीचा मला इथे उल्लेख करावा असं वाटतो, ते म्हणजे माझे मोठे बंधू दत्तगुरु देशमुख, ज्यांच्याशिवाय माझं पुण्याचं शिक्षण होऊ शकलं नसतं. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या सगळ्या आपल्या इलाइट सदस्यांचे हात, वेळ आणि खिसा हे सर्व लागणार आहे आणि याचमुळे ते शक्य होणार आहे. आमच्या क्लबमध्ये आमच्या स्वाती मॅडम नेहमीच सांगतात तसं एक खूप छान असं मैत्रीचं वातावरण आहे आणि त्याचमुळे सर्व गोष्टी शक्य होत आल्या आहेत आणि इथून पुढेही होणार आहे. मला कमिटमेंट टू वर्क या संदर्भात एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. राजीव प्रधान जेव्हा गेस्ट होते तेव्हा त्यांनी पण काही कमिटमेंट टू वर्क संदर्भात काही आपल्याला रेफरन्सेस सांगितले. माझ्या आयुष्यातलं कमिटमेंट टू वर्क संदर्भातलं अकॅडमिक्स मधलं उदाहरण आहे. मी इंजिनिअरिंगला COEP मध्ये शिकत असताना माझ्या वर्गात घडलेली घटना नाही, पण आमच्या बाजूच्या वर्गात ही घटना घडलेली आहे. एक प्राध्यापक क्लास घेत होते. ही जवळपास 42-43 वर्षापूर्वीची घटना आणि त्यावेळेला कसे शिपाई येतात असे काही चिठ्ठी घेऊन ते नोटीस सोबत. तो एक आमचा शिपाई आला आणि त्यांनी सरांना दाखवलं. बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना आनंद झाला की आपली नोटीस म्हणजे कसं की उद्या सुट्टी आहे किंवा लवकर काय ते सुटणार आहे वगैरे असं काहीतरी प्रकार असतो. सरांनी तो कागद घेतला आणि त्यांनी कागद खिशाटला. त्यांनी काही वाचलं नाही आणि त्यांनी आपलं जे काही शिकवण होतं ते कंटिन्यू विद्यार्थ्यांना ते काही सांगतच नाहीये काय होतं ते. मग असं वेळेला काही जराशी नोटोरियस मुलं असतात, काही तर सरांकडे असं थोडासा इशारा पण केला, त्यांचं आपलं शिकवणं ते चालू. आणि आता इंजिनिअरिंगचा तास हा 60 मिनिटांचा असतो. क्लास संपल्या त्यांनी अटेंडन्स वगैरे घेतली, डस्टर वगैरे आपलं उचललं. तेव्हा काही असे LCD बोर्ड वगैरे काही नव्हते, फक्त ब्लॅकबोर्ड होता.
त्या क्लास संपायच्या आधी तो शिपाई पुन्हा एकदा आला. सर मला थोडी बोलले असं तरी काहीतरी सांगितलं. ते म्हणाले जा मी येतो असं तरी विचारलं. पुन्हा त्यांचा आपल्या इंग्लिशमध्ये त्यांचा विषय चालूच नाही. ते झाल्या क्लास झाल्या ते मग तरा निघून गेले. पण त्यांच्या मागे हे काही आमचे CR वगैरे काही 2-3 विद्यार्थी होते. त्यांना ते जाणून घ्यायचं होतं की चिठ्ठीत काय होतं, निरोप काय होता, आणि सरांनी आपल्याला काही सांगितलंच नाही. बरं सर तर निघून गेले एकदम तातडीने. मग तो पिऊन जो आला होता त्याला त्यांनी शोधलं. तर त्यांनी विचारलं की तू काय निरोप घेऊन आला होतास. तर त्यांनी सांगितलं की सरांचा मुलगा एक्सपायर झालाय. यातून आपण काय समजायचं ते समजायचं आहे. खरं म्हणजे पुढील अर्धा तास शिकवण्याने खरंच कुणाचं किती नुकसान होणार होतं का फायदा होणार होता हा प्रश्न वेगळा आहे. तर काय कमिटमेंट टू वर्क हे उदाहरण मी त्यावेळेला ठिकाण तर समाजातली एखादी तरी गरज ओळखून त्यावर काहीतरी शाश्वत स्वरूपात उपाय देण्याकडे या वर्षीच्या आमच्या टीमचा कल असणार आहे. ती कोणती गरज आम्ही ओळखणार आहोत आणि काय करणार आहोत याबद्दल मी आत्ता इथे काही जास्ती सांगू इच्छित नाही. कारण आमच्या शाळेचं ब्रीद वाक्य आम्ही शिकलेलो आहोत. इमेजिन केल्याने होत आहे रे आधी केलेच. तरी काही जे आम्ही उपक्रम करणार आहोत ते या ठिकाणी सांगू इच्छिते. 5 इंटरॅक्ट क्लबचे नूतनीकरण आणि प्रत्येक क्लबला मेंटर देणे. नवीन इंटरॅक्ट क्लब ॲटलिस्ट 2 स्थापन करणे. कॉलेज लेवलचा रोटरॅक्ट क्लब स्थापन करायचा गेल्या 2 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तो यावर्षी आम्ही एस्टॅब्लिश करत आहोत आणि त्याचं डिक्लेरेशन थोड्याच वेळात होणार आहे. रोटरी स्किल ग्रँडच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे प्रशिक्षण म्हणजे कमी पाण्यामध्ये उत्तम शेती आणि उत्तम पीक कसे घ्यायचे इत्यादीवरती प्रयत्न केला जाईल. त्या कामामध्ये उत्तम शिरसाट आम्हाला मदत करणार आहेत. नंतर जयपूर फूड कॅम्प, हेल्थ चेकअप कॅम्प आणि अजून एक म्हणजे आपण बघतोय की ऍक्सिडेंटचं प्रमाण हे खूप वाढत आहे वर्षी. तर त्याबद्दल रोड सेफ्टी अवेअरनेसच्या काही आम्ही ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत. आणि आमचे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात असलेले जे काही चांगले प्रोजेक्ट्स आहेत ते आम्ही कंटिन्यू करणारच आहोत. तर मी आमच्या चीफ गेस्ट विवेकजींना अशी विनंती करेन की आमच्या काही प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काही ना काही मदत करावी अशी मी त्यांना आमच्या क्लबतर्फे विनंती पण करते आहे. आपण आधी टाळ्या वाजवूया. त्यांना ते आवडो न आवडो विनंती करत राहणं आपलं काम आहे. आणि आपण एवढे 2 शब्द बोलून मी माझं क्लिअर आहे. म्हणजे स्वागत करते. अशा SSC आणि HSCच्या मुलांचं आपण फेलिसिटेशन करतो. तर पार्वती कन्या शाळा यांचे श्री शंकर हिवराळे नेहा आणि डोंगरे सुप्रिया या तिन्ही मुलींना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. फोटो घ्यायचं सर्टिफिकेट द्यायचं ना देखील ना सगळे आणि डोंगरे सुप्रिया
ठीक है सर, कौन था सर्टिफिकेट डालो कौन था वो बाद में चेंज कर लेंगे. तर बहीण भाऊ दोघींच ती बहुतेक एकच घेते, सगळीकडेच महिला आणि अमित रावते या दोघांनी स्टेजवर यावं. तसेच आणि स्मिता कासा या तिघांनी स्टेजवर यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. कुलकर्णी हिला पण मी विनंती करते. सुशीला, ग्रीष्मा, दीप आणि दीपक याच्यापैकी कोणी असेल तर त्यांनी जॉईन व्हावं. या सगळ्यांचे स्वागत. हे सगळे फॅकल्टी मेंबर कुठे ना कुठे आम्ही आधी भेटायचो. सर्टिफिकेट कोर्स स्पॉन्सर केलेला आहे. RTO मध्ये मोफत लेकर तपासणी शिबिर घेतले व काही गरीब लोकांना स्वखर्चाने प्रशिक्षण दिलेलं आहे. यांनी CSRच्या थ्रू 1 लाख रुपये मदत मिळवून अंजन टोहर संत गाडगे बाबा विद्यालय व संत तुकाराम शिंगी इथे बेंचेस केलेले आहेत. अभिनंदन करते सर. हे घ्या माझं. एक आगळा वेगळा प्रोग्राम घेतला आहे. पैठणमधल्या जेलमधल्या कैद्यांसाठी त्यांनी पेटी, तबला, टाळ हे सगळं त्यांना डोनेट केलेलं आहे. आणि इथे एक स्वतःच्या गायनाची काय मनस्थिती असेल त्यासाठी पेटी, तबला आणि टाळ देऊन त्यांची मानसिकता बदलण्याचा विचार केला. यासोबतच उत्तमजी शिरसाट यांनी स्वखर्चाने शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासाठी जैन इरिगेशन जळगाव इथे ट्रेनिंग दिले. मी शिरसाट सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं. फोटो निकलता ना. अच्छा, फोटो भी निकलता है उसमें. अभिनंदन शिरसाट सर. हसमुख सरांनी तयार राहावं अशी विनंती करते. सोमय्या या सरांनी सिमेंट बेंचेस हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये डोनेट केले. तसेच समर्थ सेवा मंडळाला 50 टी-शर्ट डोनेट केलेले आहेत. जयेशभरसाठी जो पासा आहे तुम्हाला सगळ्यांना. प्रिय रोटेरियन्स, मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विवेकजी देशपांडे, त्यानंतर माधुरी, आता नवनिर्वाचित असलेल्या माधुरी जोशी, IPP माधुरी सांगलीकर, त्याच्यानंतर रेझर जोशी, त्यानंतर सेक्रेटरी देवी करणाऱ्या सर्व ज्येष्ठ रोटेरियनचे विशेष अभिनंदन. रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रोटेरियन उलायनका एच बाबालोला यांनी दिलेल्या क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट ही थीम आपल्याला केवळ प्रकल्प करण्यासाठीच नव्हे तर समाजात चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. सक्सेस अनरिकग्निशन, इम्पॅक्ट क्रिएट्स अ लिगसी या विचारातून आपल्या प्रांताची संकल्पना आहे. फ्लाय 2627 दिल से सर्व्हिस हे जे ब्रीदवाक्य जयेशभाईंनी दिलेलं आहे त्याची आपण सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवून त्याचं ही केवळ थीम नाही तर प्रत्येक रोटेरियनसाठी खुर्चीची दिशा आहे. मनापासून सेवा करणे, मनापासून माणसे जोडणे, मनापासून नेतृत्व करणे यामधूनच चिरस्थायी प्रभाव निर्माण होणार आहे. यावर्षी सेवा, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास, सदस्य सहभाग आणि कुटुंब सहभाग यावर विशेष भर दिला जाणार आहे. फर्स्ट लेडी पारुल पटेल यांच्या प्रेरणेतून सुरू होत असलेल्या रोटरी आदिशक्ती उपक्रमाद्वारे आपल्या ॲन्सना सेवा कार्यात अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा मानस आहे. या उपक्रमासाठी 4 प्रमुख स्तंभ आहेत. माझे मन, माझी सुरक्षा, मी आदिशक्ती
आणि माझे आरोग्य, महिलांचे मानसिक सक्षमीकरण, वैयक्तिक सुरक्षा, आत्मविश्वास व नेतृत्व विकास आणि आरोग्य जागृती या 4 क्षेत्रांमध्ये प्रत्येक क्लबने किमान 4 प्रभावी प्रकल्प करावे अशी अपेक्षा आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि कुटुंबाचे सक्षमीकरण आणि कुटुंबाचे सक्षमीकरण म्हणजे समाजाचे सक्षमीकरण यामुळे रोटरी आदिशक्ती आपल्या वर्षातील एक महत्त्वपूर्ण परिवर्तन चळवळ असेल. याचबरोबर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी रोटरी अंगीचा सहली व्होकेशनल अँड स्किल सेंटर हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकास, स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रत्येक क्लबने आपल्या परिसरातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी किमान एक कौशल्य विकास उपक्रम हाती घ्यावा अशी अपेक्षा बीजींची आहे. प्रत्येक क्लब एक शाळा हा आपल्या वर्षातील महत्त्वाचा उपक्रम असेल. प्रत्येक क्लबने आपल्या परिसरातील किमान एक शाळा निवडून घेणे, डिजिटल क्लासरूम, इंटरॅक्ट क्लब तर आपल्या क्लबने केलेले आहेतच, पण त्याच्यामध्ये अजून इंटरॅक्ट क्लबची स्थापना करावी अशी रिक्वेस्ट आहे. मागील 2 वर्षांमध्ये या शाळांना डिजिटल क्लासरूम आणि डिजिटल क्लासरूम देण्यात आलेली आहे. या शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लब प्रभावीपणे कार्यरत आहे का याची जबाबदारी व्यवस्थित क्लबने घेतली. प्रत्येक इंटरॅक्ट क्लबसाठी इंटरॅक्ट मेंटर म्हणून नियुक्ती करून विद्यार्थ्यांना रोटरीची शिस्त, सेवा, नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीने संस्कार देणार. आज आपण इंटरॅक्टमध्ये गुंतवणूक करू त्याचे परिणाम आपल्याला 2030 पर्यंत संपूर्ण प्रांतांमध्ये दिसून येतील. हा उपक्रम आपल्या जिल्ह्याच्या युवक नेतृत्व, सेवा संस्कार आणि सामाजिक प्रभावाच्या दृष्टीने एक नवी दिशा देईल. ज्या क्लबचा रोटरॅक्ट क्लब आहे त्या क्लबने रोटरॅक्टर्स आणि इंटरॅक्टर्स बरोबर संयुक्त प्रकल्प करण्यासाठी प्रोत्साहित करावे. इंटरॅक्ट ते रोटरॅक्ट आणि रोटरॅक्ट ते रोटरी असा नेतृत्व विकासाचा सशक्त प्रवास घडविणे हे आपले ध्येय असेल. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक क्लबने किमान एक आरसीसी गाव निवडावे. त्या गावात सेंद्रिय खत निर्मिती, कंपोस्टिंग आणि सस्टेनेबल फार्मिंग यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करावे. मागील वर्षांमध्ये ज्या शाळांना कंपोस्ट बॅरेज देण्यात आले आहे त्या ठिकाणी प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे का याचे परीक्षण क्लबने करावे. 2026-27 निवडलेल्या आरसीसी गावातील 50 घरांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी 25 बॅरल तयार करून आणि 25 बॅरल टांका उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तसेच प्लास्टिक फ्री हॅबिटॅट सेफ कॅटिंग इनिशिएटिव्ह या उपक्रमाद्वारे जनावरांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ पर्यावरणासाठी जनजागृती निर्माण केली जाईल. कचऱ्यासोबत प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक जनावरांच्या आरोग्याचा गंभीर परिणाम होत आहे. या समस्येबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहिती फलक, जनजागृती मोहीम, शाळा विद्यार्थी सहभाग, आरसीसी गावांमधील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम राबवले जातील. प्रत्येक क्लबमध्ये आपल्या परिसरात किमान एक जनजागृती प्रकल्प राबवावा अशी अपेक्षा आहे. क्रिएट प्लास्टिक इम्पॅक्ट या संकल्पनेतून अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी प्रांतातील सर्व प्रबंधित दर महिन्याला 1 दिवस इन्फोसिस प्रोजेक्ट राबवावा. प्रांतांनी निश्चित केलेल्या 12 इन्फोसिस प्रोजेक्टपैकी प्रत्येक महिन्यात एक प्रकल्प निवडून तो सर्व क्लबने 1 दिवशी राबवावा. श्री प्रल्हाद गौडे यांचे आम्ही 1905 पासून इथपर्यंत एखादी गोष्टीला सातत्याने पुढे येणं आणि सगळं कार्य करत राहणं ही मोठी गोष्ट आहे. आणि एक मुळामध्ये असं आहे की मी ज्यावेळेस कोऑर्डिनेट करतो तर त्यावेळेस गोष्टीचं सुद्धा कसं प्रिन्सिपल आहे म्हणजे आपल्या संस्कृतीशी मिळते. कारण हे देणारे हे जे आहे कुठलीही गोष्ट आपला स्वतःचा काहीही स्वार्थ नसताना
मला विसरून समाजासाठी काय करता येईल असं विचार करणारी ही एक संस्था आहे, एक संस्कृती आहे. तर म्हणजे तुला म्हणतं की आपल्या डोळ्यामध्ये इतर गोष्टी येतात, पण एकत्र असून असताना अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ते माधुरीच्या गुणाची बोध होती. कारण मी तुम्हाला म्हटलं की माधुरी नेहमी स्वतःच्या गुणाने दुसऱ्याला अधिक वैभव, दुसऱ्याला अधिक नाव प्राप्त करून देऊ. माधुरीचा सन्मान ते 10वीला प्रथम आल्यानंतर 12वीला महाराष्ट्रातून दुसरी आल्यानंतर आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या 5 मध्ये पुण्याला ॲडमिशन केलं. तिचं नाव झालंच, पण त्यामध्ये त्या संस्थाचं सुद्धा नाव आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची माधुरी देशमुख, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची माधुरी देशमुख असं नाव ही काम करत असलेल्या संस्थेला मी तिच्या कार्यातनं, तिच्या मेहनतीतनं स्वतःला अधिक क्रेडिट न देता मिळवून दिलं. आणि मला खात्री आहे की अशाच पद्धतीचं काम ही सुद्धा करेल. रोटरी क्लबच्या किंवा वाचतात तर त्याला सुद्धा मृदुंग मपिल त्याला ते कणिक लावावं लागते आणि त्याच्यानंतरच तो मधुर आवाज करतो. म्हणजे देण्याने आपोआपच मिळतो. आणि ह्या देण्याचं गुण, हे देण्याचे गुण ह्या रोटरी संस्थेत आहेत. एवढ्या वेळाने मी म्हटल्यासारखं अध्यक्ष ज्या तुमच्या झालेल्या त्या माधुरीमध्ये आहेत. आणि एकदा काय दिलं अशा रूपाने परत येतो की आनंद असते आम्हाला वयाने देता तिची लोक करा. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला चांगलं कार्य करायचं आहे तर त्याच्यामध्ये पैसे कमी पडतील, कसं पैशाचं होईल असा अजिबात विचार करू नका. मला स्वतःला खात्री आहे, मला अनुभव आहे. जे चांगलं काम त्याच्यामध्ये आपला स्वार्थ नाही, ते समाजासाठी, ते समाजावर होण्यासाठी आपण स्वीकार करतो तर त्याच्यामध्ये पैशाची परिकल्पना कधीच करतो. असं म्हणतात की माधुरीने सांगितलं की ती ज्या शाळेत शिकली त्या शाळेत मी शिकलो. आणि त्याचं म्हणणं असं होतं की केल्याने होत आहे आणि केलेच पाहिजे. त्याच्या पुढे असं आहे की यत्न तो देव जाणारा अंतरी तरी करा. तर ते आपण प्रयत्न जर केलं आणि त्याच्यामध्ये माधुरीचं कौशल्य की ती प्रयत्न इतक्या सहजपद्धतीने करते की ते प्रयत्न करतात असं वाटतच नाही. म्हणून कार्यसिद्धी 100% होते. आणि एक चांगली टीम करण्याची, एक चांगली टीम निर्माण करण्याची, एक चांगलं टीमचं नेतृत्व करण्याची गुण त्याच्याकडे आहे. तर ह्या निमित्ताने मला बोलवलं. माझ्या बऱ्याच जुन्या मित्रांना तिथं भेटण्याचा योग आला. माधुरी मी दिलेल्या वेळामध्येच मी माझं भाषण संपवतोय. डायरेक्टर पब्लिक इमेज गणेश कुलकर्णी, डायरेक्टर TRS विवेक कानडे सर, डायरेक्टर यूथ सर्व्हिसेस अंजली भालचंद्र, डायरेक्टर वोकेशनल सर्व्हिस BK गोस्वामी, डायरेक्टर इंटरनॅशनल सर्व्हिस प्रदीप जब्दे सर, डायरेक्टर क्लब सर्व्हिस अंजली चिंचोलीकर, नंतर काही कमिटीचे सर विमेन एम्पॉवरमेंट सुनीता वाजपेयी, सगळ्यांनी यायचंय. एन्व्हायरमेंट अभय स्मार्ट, लिटरसी चेअर छाया महाजन, कल्चरल चेअर नलिनी चिनागी, पीस बिल्डिंग डॉक्टर अशोक वाकोडकर सर, फेलोशिप MG नाईक सर, वॉश अशोक चिनागी आणि सगळ्यांचे मेंटर PDG सुहास वैद्य. डायरेक्टर क्लब ऍडमिनिस्ट्रेशन जयश्री कानडे.
आपण आमच्या आजच्या इन्स्टॉलेशनच्या अंतिम पर्वामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. आजच्या या इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विवेकजी देशपांडे यांनी त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूलमधून जो वेळ उपलब्ध करून दिला आहे त्याकरता मी आमच्या क्लबच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या इन्स्टॉलेशनसाठी DG श्री जयंत आमचे हे जयेश पटेल सर यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्या वतीने मी त्यांना DG समजतो आज तरी ते त्या ॲडव्होकेट संगीता तांबट मॅडम यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आज रविवारची सुट्टी एन्जॉय करायचं सोडून ते इथे आल्यात आणि क्लबचं मार्गदर्शन केलं. मॅडम, आजच्या कार्यक्रमातलं जे तुम्ही जसं DG साहेबांचं मनोगत व्यक्त केलं, आज जे चांगलं असेल तेवढंच DG साहेबांना पोहोचवा. चुकलं असेल काही तर कृपया आजच्या या कार्यक्रमासाठी शहरातले आपले रोटरीचे PD श्री प्रफुल्ल मिरे सावकार सर, AG संगीता तांबट मॅडम आहे, अमित कोरडे सर आहेत, टॉपचे अहमद लालिया सर आहेत आणि रोटरीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे ते प्रदीप पटेल सर, चंद्रकांत चौधरी सर आणि शहरातील सर्व क्लबचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि इतर मेंबर यांना आम्ही फक्त फोनवर आमंत्रण दिलं आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन इथं आपली पूर्ण उपस्थिती लावली. काही पदाधिकारी कामाच्या ओघामध्ये आले, शुभेच्छा दिल्या आणि निघून गेले. या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम करताना जसं आपण बाहेरच्या लोकांना बोलावलं आहे त्यांचे आभार व्यक्त करतो, तसंच मी आमच्या क्लबचे BOD मेंबर्स आणि सर्व मेंबर्स यांचेही आभार व्यक्त करतो.